अजूनही अधिकृत माहिती ही समोर आलेली नाही. परंतु एवढं नक्की आहे की महानगरपालिकेने याच्यावर कारवाई करून ही बिल्डिंग खाली केली, धोकादायक इमारत म्हणून खाली केली. सगळ्यात पहिले तर ही दुर्दैवी घटना. आता 9 मृतदेह बाहेर काढलेले आहेत, 4 जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आणि मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेने धोकादायक इमारत डिक्लेअर करून अगोदरच सगळ्या लोकांना बाहेर काढलं होतं. परंतु त्यानंतर लोक कशी आत गेली किंवा कुठल्या कारणास्तव गेली हे अजूनही अधिकृत माहिती ही समोर आलेली नाही. परंतु एवढं नक्की आहे की महानगरपालिकेने याच्यावर कारवाई करून ही बिल्डिंग खाली केली, धोकादायक इमारत म्हणून खाली केली. खाली केली तुम्ही सांगतात, अधिकारी स्वतः बोलतात की आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यावेळेला त्या सगळ्या रहिवाशांना आम्ही बाहेर काढलं. 30 ते 40 रहिवाशांना बाहेर काढण्याची सूचना त्यांनी दिली. नाही, हे तुम्ही सांगता बरोबर आहे. हे काल दुर्घटना घडल्यानंतर अधिकाऱ्यांनी केलं असेल, परंतु अगोदर धोकादायक इमारत डिक्लेअर करून आणि सगळ्या रहिवाशांना बाहेर काढलं होतं. असे काय अधिकारी वर्ग किंवा महानगरपालिकेची चुकी नाही, परंतु त्यानंतर लोकांनी काही कारणास्तव असतं. बघा, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तरी धोकादायक इमारत असते, तर काही लोक आश्रय म्हणून पुन्हा त्या बिल्डिंगमध्ये राहतात किंवा ती रिस्क घेतात. खरं म्हटलं तर सगळ्यांनी ती रिस्क नाही घ्यायला पाहिजे. आणि महानगरपालिकेने पण जेव्हा हे मागच्या DPDCमध्ये मी बोललो होतो, आता दिशा कमिटीच्या बैठकीमध्ये सुद्धा बोललो होतो, भिवंडीत अशा ठिकाणी क्लस्टरची योजना राबवणे हे गरजेचं आहे. यापुढं या जेवढ्या बिल्डिंग आहेत, ज्या बिल्डिंग ज्या धोकादायक आहेत, तिथं क्लस्टरची योजना राबवण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. आणि थोड्या गिरीश महाजन साहेब देखील येतात आणि ते डिक्लेअरही करतात. या प्रकारे आणखीन देखील बिल्डिंग आहेत भिवंडीमध्ये, त्या अनधिकृत असतील किंवा ज्या धोकादायक असतील, त्यांना सीमांच्या नोटिसेस गेलेल्या आहेत, तरी लोक त्यामध्ये राहणार आहेत. तर त्यांचा जीव वाचवण्यासाठी आता तुम्ही काय करणार? नाही, बघा, आता ह्या सगळ्यांना पहिले तर अधिकारी वर्गाला स्थिती सांगून सगळ्यांना पुन्हा नोटीस देऊन जर राहत असतील तर त्यांना रिक्वेस्ट केली जाईल, बिल्डरलाही नोटीस केली जाईल. आणि बिल्डरला स्वतः, म्हणून मी बोललो की मागच्या DPDCमध्ये दिशा कमिटीमध्ये मी स्वतः मागणी केलेली आहे की ज्याही धोकादायक इमारती आहेत यांना तुम्ही क्लस्टरच्या नावाखाली परवानगी द्या, जेणेकरून त्यांचं पुन्हा डेव्हलपमेंट होईल आणि त्या लोकांनाही न्याय मिळेल. आणि ह्यापुढे थोडं आम्ही तेही काळजी घेऊ, महापौर साहेबही आहेत, की जी धोकादायक इमारती आहेत त्या रहिवाशांचं काही काळापुरतं जर आपलं पुनर्वसन करता आलं, कुठं ठेवता आलं, तशीही आम्ही माहिती घेतो आणि मग त्याच्यावर उपाययोजना करतो.